नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, घरकुल योजनेची वाट पाहणाऱ्या लाखो गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी आजची ही बातमी खूपच मोठी आणि आनंदाची असणार आहे. कारण आता घरकुल योजनेच्या नवीन सर्वे संदर्भात एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे की 2011 मध्ये तयार झालेल्या जुन्या यादीमध्ये अनेक गरीब आणि बेघर लोकांचे नाव राहून गेले होते. अनेक कुटुंब आजही कच्च्या घरात, झोपडीत आणि अत्यंत कठीण परिस्थितीत राहत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा नवीन पोर्टल सुरू करून नव्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये तब्बल 30 लाख नवीन पात्र कुटुंब समोर आली. आता ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे. कारण सरकारला आता समजलं आहे की अजूनही लाखो लोक घरकुलापासून वंचित आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा नवीन सर्वे सुरू होण्याची शक्यता खूप वाढली आहे. ज्यांचं नाव आधीच्या यादीमध्ये आलं नव्हतं किंवा ज्यांनी अर्ज केला नव्हता, त्यासोबतच जे नव्याने पात्र झाले आहेत, अशा सर्वांसाठी ही खूप मोठी संधी असणार आहे. मुख्यमंत्री यांनी सांगितलं की महाराष्ट्राला एकाच वेळी तब्बल 30 लाख घरांची मंजुरी मिळाली आणि त्यानंतर राज्य सरकारने विक्रमी काम करत फक्त 45 दिवसामध्ये लाखो घरांना मंजुरी दिली आणि पहिला हप्ता देखील वितरित केला. एवढंच नाही तर एका वर्षामध्ये 5 लाख घरं पूर्ण करून त्यांच्या चाब्यांचं वितरण करण्यात आलं. हा संपूर्ण देशातला मोठा रेकॉर्ड महाराष्ट्राने केला आहे. मित्रांनो, सरकारचा आता स्पष्ट उद्देश आहे की राज्यातील एकही गरीब कुटुंब बेघर राहू नये. त्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये अजून मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर होणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढच्या वर्षी आणखी 15 लाख लोकांच्या घराच्या चाब्या देण्याचं लक्ष सरकारने ठेवलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त घरच नाही तर घरासोबत अनेक मोठे फायदे दिले जात आहेत. राज्य सरकारकडून अतिरिक्त 50,000 रुपयांची मदत दिली जात आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या घरांवर सोलर सुविधा देण्यासाठी सरकार पैसे देणार आहे. म्हणजेच लाभार्थ्यांना आयुष्यभर वीज बिल भरावं लागणार नाही. त्यासोबतच आणखी एक मोठा निर्णय म्हणजे ज्यांच्याकडे घर बांधणीसाठी जमीन नाही अशा कुटुंबांना सरकारकडून जमीन खरेदीसाठी तब्बल 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. काही ठिकाणी सरकारी जमीन देखील उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे आता जमीन नाही म्हणून घर नाही ही अडचणही दूर होणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नवीन सर्वे कधी सुरू होणार? सध्या सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. पण मुख्यमंत्री यांच्या भाषणातून स्पष्ट संकेत मिळत आहे की लवकरच घरकुल योजनेसाठी नवीन सर्वे सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी जी महत्त्वाची कागदपत्रे लागतात ती कागदपत्रे तयार करून ठेवा. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात या संदर्भातील संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवरती ऍक्टिव्ह राहा. त्यानंतर नवीन सर्वे सुरू झाल्यानंतर कोणते लोक पात्र असणार आहेत याबद्दलची माहिती समजून घ्या. यामध्ये ज्यांच्याकडे स्वतःचं पक्क घर नाही, जे कच्च्या घरात किंवा झोपडीत राहतात, ज्यांचं नाव जुन्या यादीमध्ये आलं नव्हतं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब कुटुंब, ग्रामीण भागातील बेघर नागरिक, हे सर्व लाभार्थी पात्र असणार आहेत. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही देखील घरकुल योजनेची वाट पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण पुढील काही दिवसामध्ये मोठी अपडेट कधीही येऊ शकते. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.